तर गोष्ट अशी आहे की आम्ही आता आजीसोबत बोलवतो. आजीला आम्ही प्रेमाने सकुडी बोलतो कारण की तिचं नाव सकुबाई आहे. तर मग आम्ही सकुडीसोबत बोलवतो जी की आमची आजी आहे. तर गजू आणि मी तिच्यासोबत बोलवतो. तर गजू आणि मी सकुडीसोबत बोलवतो. गजू आपण काय विचारलं की डिप्रेशनला येणार का? आम्ही तिला विचारलं की डिप्रेशनला येणार का. मग ती बोलायला लागली की कधी जाणार कधी जाणार किती दूर आहे किती दिवसासाठी चाललात. पायाने चालवत नाही असं ते बोलते की माझ्या पायाने चालवत नाही मी आता कुठे घेऊ तुम्ही जाताय तिकडे. तर ती बिचारीला डिप्रेशनचा अर्थच माहिती नाही. आम्ही त्या डिप्रेशनवाल्या टॉपिकवरती जवळपास किती अर्धा पाऊण तास आपण बोललो. सकाळीच होता ना तो कॉल, पहिला तिचाच असतो. पहिला सकाळी सकाळी तिचाच कॉल येतो आणि आज म्हटलं असंच टाइमपास म्हणून तिला विचारलं आम्ही की डिप्रेशनला येतेस का. ते बोलते माझ्या पायाने चालवत नाही. किती दिवसात येणार परत? परत किती दिवसात येणार आणि किती लांब आहे बॉय? किती लांब आहे अमळनेर पासून? अमळनेर पासून किती लांब आहे वगैरे म्हटलं 2 तास शिरपूरलाच आहे. जवळच आहे. असं पोचलं की लगेच आलं. बोलते बसने जाता येईल का? माझं अर्ध तिकीट आहे म्हणे. काय बोले हा ती बोलवते की माझं अर्ध तिकीट आहे. मग मी कंडक्टरला सांगते की अर्ध तिकीट दे. अर्ध तिकीट आहे आणि कुठे डिप्रेशनला जाण्यासाठी. अजून काय बोलली थंडी आहे तर स्वेटर वगैरे पण घेऊन जा. मी शॉल घेणार. थंडी वगैरे असेल तर मग तर गमतीचा भाग असा आहे की एवढं म्हणजे म्हातारपण असं एवढं एकदम लहानपण त्यांना समजत सुद्धा नाही. म्हणजे तिला माहित पण नाही डिप्रेशनचा खरा अर्थ. पण तरी तिला वाटलं कुठेतरी फिरायला जातोय आपण. डिप्रेशनला जातोय म्हटलं ती कुठेतरी फिरायला. ती काळजीपोटी एवढं बोलते की जास्त लांब जाऊ नकोस काळजी कर. जेवढे आता जेवढे म्हातारे येतील ना जे आम्हीच म्हातारे असणार ते सगळे शिकलेले म्हातारे असणार. त्यांच्यामध्ये एवढा भोळवटपणा काय नसणारच. इनोसन्सच गेला बाई. ज्या म्हाताऱ्या लोकांमध्ये ज्या आजी आजोबांमध्ये जो इनोसेंटपणा आहे ना तो ह्या जगात आता आमच्या पिढीला बघायला भेटतोय. तर पुढे कधी बघायला मिळणारच नाही तो डिप्रेशन. तर मग चला आमच्यासोबत तुम्ही पण डिप्रेशनला रिझर्वेशन केलंय. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा आमच्यासोबत फिरायला